बातमी अवकाळी पावसासंदर्भात आहे। अमरावती आणि यवतमाळला अवकाळी पावसाचा जबरदस्त तडाखा बसला। पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे, तर काही ठिकाणी वीजही गायब झालेली आहे। तर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं, तर अधिकाऱ्यांनी आता नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीला सुरुवात केलेली आहे। अमरावती आणि यवतमाळमधील अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। ही काही दृश्य देखील आपण पाहतोय। अमरावतीमध्ये घरांची पडझड झाली, विजेचे खांब कोसळले, त्यामुळे आता वीज पुरवठा देखील बंद झालेला होता। आणि यवतमाळमध्ये शेती पिकांचं अतोनात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। अवकाळी पावसाचा जोराचा तडाखा आता अमरावती आणि यवतमाळ या दोन ठिकाणी बसलेला आहे, त्यामुळे आता शेतकरी देखील हवालदिल झाल्याचं पाहायला मिळत आहे। थेट जाऊयात यवतमाळमध्ये संजय राठोड आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। संजय, यवतमाळमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला, पावसामुळे अनेक घरांची पडझड देखील झाली आहे। शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। एकंदरीत या अवकाळी पावसाच्या तडाख्याच्या संदर्भातले अपडेट। आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यात पहिले जे आहे शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत हवालदिल झाला। अशात कुठेतरी आपल्या शेतामध्ये आता उन्हाळी पीक टाकलं आणि ते सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहेत आता अवकाळी पावसाने जे आहेत हिरावून घेतलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर यवतमाळसह 5 ते 6 तालुक्यामध्ये जवळपास गारपिटीसह वाऱ्यासह जो आहे मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने शेतकऱ्याच्या शेतामधलं जो पीक आहे अक्षरशः नष्ट झालेला आहे। पूर्णतः पीक जे आहे तो झोपलेला आहे। शेतकऱ्याची जी मदार होती, ज्यासाठी शेतकऱ्यांनी पीक टाकलं होतं, येणाऱ्या हंगामामध्ये आपल्या कुठेतरी त्या पिकाच्या द्वारे जे आहे निवारा होत होता, मात्र आता ते जे आहेत शेतकऱ्यांचं जे आहे मुलांचं शिक्षण होतं या पिकावर होतं। पूर्णतः जे शेतकऱ्याचं पीक जे आहे नैनाट झालेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर या शेतामध्ये जर पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांची जे आहेत आता शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जे आहेत अधिकारी पोहोचले नसल्याची ओरड होत आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अधिकारी व्यस्त आहे आणि आतापर्यंत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जे आहेत अधिकारी पोहोचले नसल्याची ओरड जे आहेत या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे। मात्र शेतकऱ्यांना दिलासा जे आहे आतापर्यंत मिळालेला नाही। एकंदरीत पाहिलं तर काल आलेल्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक घराची पडझड झाली असेल, गावामधली वीज ज्या खंडित झालेली आहे। काही शेतकऱ्यांच्या बैलजोडी ज्या आहेत ज्या बैलजोडीवरती त्यांची शेतीची मदार असते त्या वीज पडून त्या शेतकऱ्यांचे बैल सुद्धा मरण पावलेले आहे। एकंदरीत पाहिलं तर शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। मात्र आतापर्यंत जे आहेत प्रशासन शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचले नसल्याची ओरड जी आहे या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे। शुभम। अगदी संजय, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर तिकडे अमरावतीमध्ये देखील अवकाळी पावसाचा तडाखा बसला। सूरज दहाट आपले प्रतिनिधी आपल्याला अमरावतीच्या संदर्भातले अपडेट देत आहेत। सूरज, शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय, कारण अचानक पाऊस आला आणि त्यामुळे शेतकऱ्यांची देखील तारांबळ उडालेली आहे। अनेक ठिकाणी काही नुकसान झाल्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत, अपडेट काय? नक्कीच शिवा, आपण जर पाहिलं तर काल रात्रीच्या सुमारास जे आहे अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुका आणि चांदूरबाजार या दोन तालुक्याला जो मोठा फटका बसलेला आहे। मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ आल्याने या ठिकाणी जर पाहायला गेलं तर हे सध्या भातकुली तालुक्यातील जे आहे जे साऊर या गावामध्ये या ठिकाणी आपण दृश्यामध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या गावामध्ये 100च्या वर जे आहे जे घरांची पडझड झाली आहे। त्यामुळे अनेक लोक जे आहे ते उघड्यावर आलेले आहे। आपल्यासोबत काही नागरिक काही मला सांगा, कधी पाऊस आला आणि काय नुकसान झालं? 7:30 वाजता पाऊस आलो, चक्रीवादळाने पुरे टीन उडून गेले, भिंत पडली आमच्या अंगावर, बकऱ्या होत्या, ते झालं तर लहान लेकरू घेऊन माझी मुलगी खूप लोळत होती। सगळेजण आम्ही दबलो होतो, पण कोणी आमच्या मदतीला आलं नाही, तर कोणीच नाही आलं। ठीक आहे सूरज, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।